Hello and welcome all to this session of our English class. मानसी तुमच्या सर्वांचं खूप अभिनंदन करते आणि स्वागत करते आजच्या या सेशन मध्ये. आज आपण तुमच्या सिलेबस मधला नेक्स्ट चॅप्टर द नाइटिंगेल अँड द नोबल मॅन हा वाचणार आहे. खूप छान लेसन आहे. हा वाचून आपल्याला खूप शिक्षा मिळेल. शिक्षाप्रत छोटीशी कहाणी आहे अगदी. चला वाचूया द नाइटिंगेल अँड द नोबल मॅन. तर बघा, तुम्ही तुमच्या पुस्तकमध्ये जेव्हाही बघाले तर ही पुस्तकमध्ये ही कहाणी तुम्हाला दिसेल. द नाइटिंगेल अँड द नोबल मॅन. नाइटिंगेल म्हणजे काय झालं? नाइटिंगेल एक पक्षी आहे जे म्हणजे की बुलबुल, जिला की आपण बुलबुल म्हणतो. तर ती बुलबुल आणि नोबल मॅन. नोबल मॅन म्हणजे कोण? हा पहा माणूस दिसतोय तुम्हाला. नोबल मॅन म्हणजे विदेशांमध्ये जो खूप श्रीमंत माणूस असतो आणि जसं आपल्याकडे कोणी जागीरदार वगैरे असतात ना, सरदार, तर तशाच प्रकारचा नोबल मॅन असतो, खूप श्रीमंत व्यक्ती. तर त्या दोघांची ही कहाणी आहे, नाइटिंगेल अँड द नोबल मॅन. चला वाचूया नाइटिंगेल आणि नोबल मॅन. A nobleman in a faraway land once caught a nightingale and put him in a cage. तर एकदा एक नोबलमॅन म्हणजे खूप श्रीमंत व्यक्ती होता, एक सरदार होता. इन अ फार अवे लँड, खूप दूरच्या जागी एक होता. त्यांनी एकदा काय केलं? कॉट अ नाइटिंगेल म्हणजे एका बुलबुलला पकडून घेतलं. अँड पुट हिम इन अ केज, आणि त्याला एका केज मध्ये म्हणजे की पिंजऱ्यामध्ये, हा पिंजरा दिसतोय तुम्हाला, पिंजऱ्यामध्ये टाकून दिला त्या बुलबुलला धरून. नो बर्ड लाइक्स टू बी शट अप इन अ केज. आता तुम्हाला हे माहितीये की कोणत्याही पक्षीला जे आहे केज मध्ये, पिंजऱ्यामध्ये राहणं आवडत नाही. कोणी पण प्राणी जो आहे तो कधी पण कोणत्याही प्रकारच्या पिंजऱ्यामध्ये राहणं नाही त्याला आवडेल. द नाइटिंगेल बिगेन टू प्लीड. तर नाइटिंगेल जी होती, जे बुलबुल होतं, त्यांनी काय केलं? प्लीड करणं म्हणजे की दयाची भीक मागू लागली ती. प्लीज सेट मी फ्री. ते काय म्हणालं की प्लीज मला मुक्त कर. फ्री म्हणजे मुक्त करून दे. इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. तर ते म्हणाले की जर तू मला जाऊ देशीलच तर मी तुला हॅपीनेस म्हणजे प्रसन्नतेचं मूळ सांगेन. सिक्रेट म्हणजे काय? काही वस्तू जी अगदी राज असते, जसं की छुपलेली गोष्ट असते, तर प्रसन्नतेचा काय राज आहे, काय सिक्रेट आहे, हे मी तुला सांगेन. अशा प्रकारचं ती बुलबुल म्हणाली. द नोबलमॅन वॉज रिच बट नॉट हॅपी. आता तो जो नोबलमॅन होता तो खूप श्रीमंत होता, पैशा रुपयाची त्याजवळ काहीच कमी नव्हती, पण तो प्रसन्न नव्हता. ही वॉन्टेड टू नो द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. तर तो जे आहे प्रसन्नतेचं मंत्र, प्रसन्नतेचं जे सिक्रेट आहे, काय राज आहे, तो ते जाणणं चाहत होता. सो ही लेट द बर्ड गो. तर म्हणून त्यांनी काय केलं? ती जी बर्ड होती, ती जी चिमणी होती बुलबुल, तिला जाऊ दिलं. लिसन सेड द नाइटिंगेल. आता नाइटिंगेल जी होती ती जेव्हा उडली, बुलबुल जेव्हा उडलं, तेव्हा त्यांनी म्हटलं लिसन म्हणजे ऐक. दिस इज द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. हॅपीनेस प्रसन्नतेचं सिक्रेट ऐक. आता ती म्हणाली नेव्हर क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क. म्हणजे कधी पण, स्प्लिट म्हणजे काय? सांडलेलं. सांडलेल्या दुधावरती कधी रडू नको. अँड नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स. आणि कधीच फालतूच्या गोष्टींना, असे जे गोष्टी ज्या उडवल्या जातात ह्यांच्यावरती विश्वास करू नको. तर हे दोन गोष्टी त्यांनी सांगितलं. नेव्हर क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क, जी गोष्ट हातातनं निघून गेली आहे त्याच्यावरती कधी रडू नको. आणि नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स म्हणजे कुणाच्याही गोष्टींवरती विश्वास करू नको हर कुणाच्या. द नोबलमॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट. आता तो जो श्रीमंत माणूस होता, तो जो सरदार होता, त्यांनी या गोष्टीवरती जास्त काही विचार केला नाही. आणि काय म्हणाला? दिस इज जस्ट अ सिली पीस ऑफ ऍडवाइस, ही एक्सक्लेम्ड. तर तो म्हणाला की त्यांनी खूप आश्चर्याने, विस्मयाने म्हणाला, थोडा राग आला होता त्याला. आणि तो म्हणाले की हे तर काय, हे तर म्हणजे अगदी सिली म्हणजे काय? मूर्ख. तर मूर्खतापूर्ण हे तर एक ऍडवाइस आहे. हा जो मला दिलाय हिने ऍडवाइस, हा तर खूप मूर्खतापूर्ण. ह्याच्यात तर काहीच अशी कोणची मोठी गोष्ट नाहीये. ह्याच्यात कोणचा प्रसन्नतेचा राज छिपला असेल की कोणाच्या गोष्टीवरती नको विश्वास करू, आणि जे आहे की झालेली गोष्टीवरती रडू नको. ह्याच्यात तर काहीच अशी मोठी गोष्ट नाहीये. द नाइटिंगेल फ्ल्यू अ लिटल हायर अँड सेड. आता काय झालं? ते जे नाइटिंगेल होतं, बुलबुल होतं, ते थोडंसं अनेक उंच गेलं आणि ते म्हणालं, काय म्हणालं? टू बॅड यू लेट मी गो. म्हणे की फारच वाईट झालं, तू मला जाऊ दिलं. आय हॅव रेअर डायमंड्स अंडर माय विंग्स. तर ते काय म्हणालं की माझ्या परांखालती, विंग्स म्हणजे काय? पर असतात, जे पंख असतात, माझ्या पंखांखालती खूप रेअर डायमंड्स आहेत, म्हणजे हिरे आहेत. असे हिरे जे की कुठेच नाही मिळत, असे माझ्याजवळ माझ्या पंखांच्या खालती आहे. नाव यू वोंट गेट एनी ऑफ देम. पण तुला आता ते काहीच नाही मिळतील. तर अशा प्रकारे त्यांनी नाइटिंगेलनी म्हटलं, बुलबुलनी.
नाव द नोबलमॅन वॉज रिअली व्हेरी अँग्री अँड व्हेरी अनहॅपी. आता हे कळल्यावरती की आपल्या हातातून इतके छान रेअर डायमंड म्हणजे की असे अनमोल हिरे आपल्या हातातून आले आणि चालले गेले, हे ऐकून काय झालं, त्याला फार राग आला, फार जास्त तो चिडला आणि फार अनहॅपी म्हणजे फार दुःखी झाला तो. ओ नो, तो काय म्हणलं, अरे नाही, हाऊ स्टुपिड ऑफ मी, मी किती मूर्ख आहे, मी किती मोठा मूर्ख आहे. यू विकेट बर्ड, यू नॅस्टी बर्ड. तर तो त्या बर्डला, त्या चिमणीला शिव्या गाळ्या देऊ लागला की तू किती वाईट बर्ड आहे, तू किती खराब आहेस, वेट टिल आय कॅच यू अगेन. तर तो म्हणाला की तू थांब, मी तुला परत पकडतो मग मी तुला सांगतो. ही बिगॅन टू वेल, आणि असं करून तो जोराजोरांनी ओरडू लागला आणि रडू लागला की तू माझ्या हातातनं चालली गेली. आणि त्याला वाटलं की इतके अनमोल हिरे माझ्याजवळ आले, पण मी त्यांना काय झालं, मी गमावून दिलं, असं त्याला वाटलं. डोंट बी सो अपसेट माय लॉर्ड, सेड द नाइटिंगेल. आता ती जी नाइटिंगेल होती, जे बुलबुल होतं, ते काय म्हणालं की तुम्ही अपसेट नका हो, म्हणजे तुम्ही परेशान नका हो, तुम्ही दुःखी नका हो. माय लॉर्ड म्हणजे तिने आपल्याला तिचं सेवक, स्वामी, माझ्या स्वामी, तुम्ही जे आहे परेशान नका हो. इट वॉज काइंड ऑफ यू टू लेट मी गो. हे तुमची खूप मोठं पण होतं जे तुम्ही मला जाऊ दिलं. ही खूप तुमचा मोठा बडप्पन होता की तुम्ही मला जाऊ दिलं इथून. तर तुमचं फार मोठं हृदय होतं जे तुम्ही मला इथून मला या पिंजऱ्यातनं काढलं आणि मला जाऊ दिलं. दॅट्स वाय आय गेव यू गुड पीस ऑफ ऍडवाइस. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला इतकी चांगली एक ऍडवाइस दिली, तुम्हाला जे आहे चांगली गोष्ट सांगितली. थिंक ओव्हर इट, म्हणजे तुम्ही परत सोचा, जे मी सांगितलं त्याच्यावरती परत सोचा तुम्ही. द फर्स्ट थिंग आय सेड वॉज डोंट क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क. म्हणजे मी जी पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली होती ती काय होती की स्प्लिट मिल्क म्हणजे पडलेल्या आणि अशा दुधावरती रडू नका. हे काय, हे एक प्रोव्हर्ब आहे, म्हण असते ना, जसं आपल्याकडे मराठीमध्ये म्हणी असतात, तर तशाच इंग्लिशमध्ये ही म्हण आहे, डोंट क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क, म्हणजे की पडलेल्या दुधावरती रडू नका. याचा अर्थ हे आहे की जी गोष्ट होऊन गेली त्याच्यावरती आता परत परत सोचून रडायचा काही अर्थ नाहीये, कारण की ती गोष्ट आधीच होऊन गेलेली आहे. ठीक आहे, म्हणायचं ह्याचा अर्थ हा असतो. तर ती म्हणते की द फर्स्ट थिंग आय सेड वॉज डोंट क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क. पहिली गोष्ट मी म्हटली की पडलेल्या दुधावरती रडू नका. आय एम ऑलरेडी फार अवे फ्रॉम यू. मी आधीच तुमच्यापेक्षा फार जास्त दूर आहे. यू कांट कॅच मी अगेन. तर तुम्ही मला आता पकडू नाही शकत. देन वाय मेक युअर सेल्फ अनहॅप्पी अबाउट इट. तर तुम्ही आपल्याला या गोष्टीला सोचून सोचून दुःखी का होत आहे की तुम्ही मला पकडू नाही पावत आहे. ही गोष्ट सोचून तुम्ही दुःखी नका हो. सेकंडली, दुसरी गोष्ट, हाऊ कॅन अन ऑर्डिनरी बर्ड लाईक मी हॅव डायमंड्स अंडर हिज विंग्स. तुम्हीच सोचा, म्हणजे दुसरी गोष्ट तुम्हीच सोचा की माझ्यासारखं ऑर्डिनरी म्हणजे इतकं साधारण जे पक्षी आहे ते कसं आपल्या विंग्स मध्ये, पंखांमध्ये, ते कशा प्रकारे इतके रेअर डायमंड, इतके अनमोल जे हिरे आहेत ते कसं लपवेले. दोज वर जस्ट आयडल वर्ड्स ऑफ माइंड. तर ती म्हणते की हे जे आहे हे फक्त आयडल वर्ड्स होते, म्हणजे ह्याच्यात काहीच म्हणजे आपण गप्पा मारतो ना, तर ही नुसती गप होती, ही काही याच्यात खरं काहीच नव्हतं. इट्स अ मिस्टेक टू ट्रस्ट सच वर्ड्स. तर ह्याच्यात अशा प्रकारच्या शब्दांवरती विश्वास करणं हे काय असते, हे चुकीचं काम असतं की कोणी काही पण म्हटलं आणि आपण त्याच्यावरती विश्वास करणं, हे चुकीचं काम असतं. यूज माय बिट्स ऑफ ऍडवाइस अँड बी हॅपी, फेअरवेल. तर ती म्हणते की हे दोन गोष्टी जे मी म्हटलंय त्याचेच दोन एक्झाम्पल्स त्यांनी दाखवले की कशा प्रकारे तुम्ही जे आहे माझ्या या दोन गोष्टींना ऐकून तुम्ही दुःखी झाले, पण माझी ऍडवाइस जर ऐकली असती जे मी तुम्हाला दिली, ठीक आहे ना, की मी जे तुम्हाला गोष्ट सांगितली ते तुम्ही जर ऐकून घेतलं असतं तर तुम्ही दुःखी नसते झाले. तर तेच म्हणतात की माय बिट्स ऑफ ऍडवाइस अँड बी हॅपी. माझे जे मी तुम्हाला ऍडवाइस दिली आहे त्याला सोचा, त्याच्यावरती विचार करा, त्याला यूज करा आणि प्रसन्न राहा. फेअरवेल म्हणजे जसं आपण गुड बाय म्हणतो तर फेअरवेल. द नोबलमॅन वॉच्ड एज द बर्ड फ्ल्यू अवे. तर तो जो नोबलमॅन होता, श्रीमंत माणूस होता, तो तिची चिमणी जेव्हा उडत होती, पक्षी उडत होता, तेव्हा त्याला बघत राहायला उडताना. तर अशा प्रकारे खूप छान दोन गोष्टी आपल्याला कळल्या आहेत. याचा सार जो आहे या लेसनचा काय आहे, दोन गोष्टींवरती आहे की एक तर की जी गोष्ट होऊन गेली त्याच्यावरती परत परत रडून काही अर्थ नाही. आपण त्याला, जी होऊन गेली ती होऊन गेली, आपण पुढच्या करता, फ्युचर करता प्लॅनिंग करू शकतो. झालेल्या करता आपण प्लॅनिंग परत काही नाही करू शकत, तर त्याच्यावरती रडून काही अर्थ नाहीये.
है ना. सपोज तुमचे मार्क्स लास्ट एक्झाम मध्ये चांगले नाही आले, तर त्याच्यावरती सोचून रडून की नाही आले बुवा, चांगले नाही आले असं म्हणून रडत नाही राहायचं. ते तर झालं. आता पुढे आपले गोष्टी कशा चांगल्या हो ह्याच्यावरती आपण विचार करायचा. आणि दुसरी गोष्ट की कोणी फालतूच्या गप्पा मारतात तर त्याच्यावरती आपण विश्वास नाही करावा. कारण की जे आहे दुनियेत खूप प्रकारचे लोक असतात आणि गप मारणारे तर खूप लोक असतात. तर हर कुणाच्या गोष्टीवरती आपल्याला भरोसा विश्वास नाही करायचा आहे. अशी ही खूप छानशी कहाणी होती. आता ह्याचं आपण जे आहे स्लाइड्स बघूया की त्याच्यामध्ये कोणची एक्सरसाइज करू आज आपण. तर बघा, तुमचा जो क्वेश्चन नंबर 2 आहे तुमच्या पुस्तकेत पॉइंटर्स मध्ये आन्सर्स ऑफ द पझल दिले आहेत. त्यात एक पझल आहे. त्या पझल मध्ये तुमचे एक एक शब्द दिले आहेत, त्याचे आन्सर्स तुम्हाला शोधायचे आहेत. तर ह्याच्यात मी डायरेक्टली तुम्हाला आन्सर्स लिहून दिले आहेत. जसं की पहिला होता नाव, मग केज, मास्टर, अंडर, फ्ल्यू, बर्ड, यूज, रिच, विंग्स आणि गेव. तर हे सगळे शब्द जे आहेत हे तुमच्या त्या पझलचे आहेत. जेव्हा आपण पझल पाहू परतचे नेक्स्ट सेशन मध्ये, तेव्हा हे शब्द तुम्हाला त्याच्यामध्ये भरायचे आहेत. तुम्ही आपली पुस्तक उघडा आणि पुस्तकेत बघा की ह्याच्यात जो शब्द असेल त्या हिशोबाने 3 शब्द 4 शब्द अक्षरी शब्द आहे तो त्याच्यात तसं भरायचा आहे. शब्द मी परत एकदा सांगते. नाव, बर्ड, केज, यूज, मास्टर, रिच, अंडर, विंग्स, फ्ल्यू आणि गेव. तर हे ते शब्द आहेत. नेक्स्ट बघा, आपल्याजवळ काय आहे हा. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3 आहे तुमचा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक जो आहे एक्झाम्पल द्यायचा आहे या प्रोव्हर्बचा. तर ते आपण दिलेलं आहे. नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स, म्हणजे की कुणाच्याही गोष्टींवरती, खोट्या मोठ्या गोष्टींवरती कधी विश्वास करू नका. तर ह्याला आपण एक एक्झाम्पल द्वारा पाहूया. भीमराव met his old school friend and told the man that he was one of the richest persons in the city. तर भीमराव जो होता तो आपल्या एका जुन्या शाळेच्या मित्राला भेटला आणि त्याला सांगितलं, त्यांनी त्या माणसाला सांगितलं, आपल्या मित्राला सांगितलं की तो जे आहे तिथला एक खूप रिच पर्सन, म्हणजे की खूप श्रीमंत माणूस आहे त्या शहरचा, त्या जागेचा. आय एन्जॉय एव्हरी लक्झरी इन द वर्ल्ड. तो काय म्हणाला की मी या दुनियेची सगळी प्रकारची लक्झरी म्हणजे काय असतं, सगळे सुख सुविधा मी एन्जॉय करतो, मी त्याला भोगतो. जितके सुख सुविधा या जगात आहे मी सगळ्यांना भोगतो, माझ्याजवळ इतका पैसा आहे. भीमराव सेड, हे भीमरावचे वचन होते. द फ्रेंड वॉज इम्प्रेस्ड. हे ऐकून तो जो मित्र होता तो माणूस खूप इम्प्रेस झाला, खूप जास्त त्याच्याशी तो अभिभूत झाला. वन डे द फ्रेंड सॉ दॅट भीमराव वॉज वर्किंग एज अ लेबरर ऍट द रोड साइड. मग एक दिवशी काय झालं, एक दिवशी त्याच्या मित्रांनी, भीमरावच्या मित्रांनी काय बघितलं की भीमराव जो आहे तो रोड साइड वरती एका लेबरर सारखं, मजदूर असतात ना, मजदूर सारखं काम करतो आहे एका जागी. तर हे बघून काय त्याला कळलं, ही रिअलाइज दॅट इट वॉज हिज मिस्टेक टू ट्रस्ट भीमराव's आयडल वर्ड्स. मग तेव्हाच त्या क्षणी त्याच्या मित्राला कळलं की ही त्याचीच चूक होती की त्यांनी भीमरावचे जे आहे शब्द त्याच्यावरती विश्वास केला आणि जे खोटं नाटक जो जेही काही बोलला ह्याच्यावरती विश्वास केला. म्हणून म्हणतात की तुरंत कोणत्याही गोष्टीवरती विश्वास करू नये, ते काही कामाचे नसतात. तर हे तुम्ही आपल्या लाईफ मध्ये सुद्धा ही गोष्ट आचरणमध्ये आणा की तुम्ही कधी खोटं बोलायचं नाही आणि जे लोक आपल्याशी बोलतात तर कुणावरती तुरंत विश्वास करायचा नाही, ह्याच्यावरती लक्ष ठेवा. आता बघा, इंग्लिश प्रोव्हर्ब्स ऑर सेइंग्स. आपले जसे मराठीमध्ये म्हणी असतात तशाच इंग्लिशमध्येही प्रोव्हर्ब्स ऑर सेइंग्स असतात, म्हणी असतात. ते इंग्लिश प्रोव्हर्ब्स बघू. हेल्थ इज वेल्थ, म्हणजे की काय असतं, हेल्थ म्हणजे काय, आपलं स्वास्थ्य. स्वास्थ्य आहे तर सगळं काही आहे. हेल्थ इज वेल्थ. पैसा रुपया काही कामाचा नाहीये, पण आपला स्वास्थ्य सगळ्यात कामाचा आहे. टिट फॉर टॅट म्हणजे जसं आपण म्हणतो जैसे को तैसा. अ स्टिच इन टाइम सेव्स 9. म्हणजे सपोज एक कपडा कुठनं फाटलेला आहे, तर जर आपण त्याला टाइम वरती शिवून गो तर काय होईल, तर स्टिच इन टाइम सेव्स 9, तर आणि जास्त ते फाटायशी वाचून जाईल. म्हणजे वेळेवरती केलेलं काम नेहमीच काम उपयुक्त असतं. वेळ निघून गेल्यावरती तुम्ही किती करा ते नाही होईल. माइट इज राईट, टू एर इज ह्युमन, म्हणजे की ह्युमन म्हणजे की माणसाशीच गलती होते, ठीक आहे ना, चूक आपल्याशीच होते. टू एर इज ह्युमन. एर म्हणजे काय, एरर, ठीक आहे, म्हणजे चुका. सायलेन्स इज गोल्डन. पहा, जे व्यक्ती चूप राहतं जितकं ते तेवढंच बुद्धिमान मानलं जात आहे ना, तर म्हणून म्हटलंय की सायलेन्स इज गोल्डन. एज यू सो शॅल यू रीप, की जसं तुम्ही बोआले तसंच तुम्ही काटाले, जैसा बोगे वैसा काटोगे.
अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. आणि वेळेवरती जो काम आहे तोच मित्र कामाचा असतो. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. ह्याला हिंदीत काय म्हणतात, जहा चाह वहा राह. जिथे आहे, जिथे आपण काही करणं चाहतोय तिथे रस्ता निघूनच येतो. आणि लास्ट आहे नो रोज विदाउट थॉर्न्स. थॉर्न्स म्हणजे काय, काटे, आणि रोज म्हणजे काय, गुलाब. तर कोणताही गुलाब बिना काट्यांचा नसतो. तर काही वस्तू जर चांगली आहे तर त्याच्याबरोबर काही ना काही आपल्या बरोबर वाईटपणा पण घेऊन येतं, हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवावं. तर अशा प्रकारे आज आपण खूप सुंदरशी स्टोरी वाचली नाइटिंगेल आणि नोबलमॅनची, की कसं म्हणजे की नाइटिंगेल जे असतं, जे बुलबुल असतं, ते नोबलमॅनला किती छान शिक्षा देतं, की प्रसन्नतेचे काय दोन राज आहे, दोन सिक्रेट्स आहेत, ते आपण पण आपल्या लाईफमध्ये करू शकतो त्यांना, आणि आपणही नेहमी प्रसन्न राहू शकतो. आजचा आपला सेशन इथे संपतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.